व्हायची. सामन्याला सुरुवात होते. या पण सामन्याकडे पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. बंटी जोशी पहिला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर ठेवलाय. वळण घेणारा हा बॉल पाहायला मिळाला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. मालिकेभराची कार ज्याच्या नावावरती पाहायला मिळाली आणि सातत्य क्रिकेटील चर्चेतील नाव म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहिलं बंटी जोशी, गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतं. रोशन म्हात्रे षटकारांचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. उंचपुरा, ताकदवान, भरभक्कम देहबोलीचा हा खेळाडू स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. पुढचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. लगातारचे 2 चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर ठेवलेत. रूम जास्तीचा देण्याचा प्रयत्न केलाय. बॅटरला खरं तर चॅलेंजिंग अशी गोलंदाजी म्हणता येईल. हा बॉल अवांतर राहिला होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. अवांतर धाव येत असताना पाहिला मी इथे एक्स्ट्राची धाव आली. धाव फलकावरती एक बनली. बंटी जोशी सातत्याने उजव्या एसटीच्या बाहेरची गोलंदाजी करतो. फिंगर रोल करण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. आडवा बाटने ऑन साइडला केलाय. रोशन म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. ह्याच खेळासाठी तो जाणला जातो. रुकना हमें आता नहीं और झुकना कभी हमने सीखा ही नहीं. थांबणं या खेळाडूला पसंत नाहीये. आडव्या बॅटने मोठी फटकेबाजी करणं, पूल असेल, हुक असेल, ऍक्शन रिप्ले पहा, परफेक्ट मिडल गेला. अगदी बॅटच्या जवळ स्टिकर जवळ लागला होता बॉल. परंतु ताकद इतकी आहे ना खेळाडूकडे की सीमारेषा ओलांडण्यासाठी बॉललाही जास्ती मेहनत घ्यावी लागत नाही. उजव्या एसटीच्या फारसा दुरून जाणारा बॉल पुन्हा एकदा दिशाहीन राहील. अंपायर आमच्यापर्यंत वळत असताना सचिनजी कडू यांचा इशारा येत असताना पाहिला मी तर अवांतर धाव आली. या मॅचचे ऑफिशियल सुनील पाटील, सचिन कडू आणि स्वतः गुणलेखक सिद्धेश भोईर यांना तुम्ही पाहतात. WDCची संपूर्ण टीम थेट प्रेक्षेपण करते. मच्छिंद्रजी पाटील सर, रणबीरजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आडवा बॅटने फॉलोइंग स्ट्रोक स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॅप शॉट त्यावरती आलाय चौकार. रोशन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. खर तर ज्या रीतीने तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय ना पहा, जणू काय रांगोळीच काढायला घेतली त्यांनी. आता चौकार षटकारांचा रंग भरायला सुरुवात केली आहे. फॉलोइंग स्लॉक स्वीप हा त्याचा पॅटर्न स्ट्रोक आहे. त्याच्या भात्यामधून तो आता अस्त्र काढू लागलाय. खरं तर या फटक्यांसाठी जे खेळाडू ओळखले जातात. हल्लीचं क्रिकेट बदलले. पूर्वीच्या कालखंडामध्ये असे फटके खेळले असते तर कान धरले असते काकांनी. परंतु हल्लीच्या क्रिकेटमध्ये हेच फटके जास्तीचे लज्जतदार आहेत. याला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा कडक स्ट्रोक षटकार. ताकदीचा वापर करतो. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षा देखणा होता कव्हर ड्राईव्ह. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. षटकार आला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. 18 बनल्यात. 18 ऑन दी बोर्ड. आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, रुबाबदार, दर्जेदार षटकार. फटकेबाजी, तुफान आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रोशन म्हात्रे तुटून पडलाय तो. संघाची धावसंख्या 24 बनली. 5 बॉल 22 वरती नॉट आउट बॅटिंग करतो रोशन. खरं तर तुफानी अंदाज त्याचा पाहायला मिळाला. जय हनुमान कामोठे संघ गेले अनेक वर्षांमध्ये खेळतो, परंतु या संघाचा एक डायहार्ड फॅन आहे. डीजे मॅडी. फलकावरती 24 बनल्यात. प्रत्येक संघाचे काहीसे चाहता वर्ग आहेत. प्रत्येक गावामध्ये खऱ्या अर्थाने या संघांना जास्तीची पसंती मिळते. आडवा बॅटने चौकार येईल. चेंडू सीमारेषा ओलांडतो. 28 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्या, त्यामध्ये प्रमुख योगदान रोशन म्हात्रेच राहिलं. त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या 26 धावा. 6 चेंडू 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पहिल्या षटकापासून, पहिल्या चेंडूपासून आक्रमकता धारण केली आहे त्याने. ज्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार पाहायला मिळालाय. फलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिलं तर एकंदरीत 28 बनल्या. 28 ऑन दी बोर्ड आहेत पहिल्या षटकाच्या अंती. कामोठे टीम म्हटल्यानंतर अगदी अनेक स्पर्धा सातत्याने पाहायला मिळाल्या. KK ट्रॉफी, नाईटची, रजनीची स्पर्धा हीच या कामोठे गावाने दिली. किंबहुना आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण अनेक स्पर्धा पाहिल्या. आमदार चषक ज्याची चर्चा सातत्याने होत असताना पाहायला मिळाली. सध्या घडलेल्या आगामी कालावधीमध्ये
आपण कामोठे प्रीमियर लीग देखील पाहणार आहात. डबल खबरची 28 आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल जो षटका टोकला होता हा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही या षटकाचे हायलाइट पाहतात. पहिल्या बॉलवरचा षटकार आला. दुसरा बॉल जो मात्र बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळाला, ज्यावरती आपण हा स्लॉक स्वीप वरती चौकार पाहिला होता. सुरुवात होतीये लाईव्ह ऍक्शन कडे आपण बघूयात. हा बॉल सोडून दिलाय स्ट्रायकर एंडला. या वेळेला सध्या घडीला आपण सोनू पाटीलला पाहतोय. पाटील आणि म्हात्रेंची जोडी मैदानाच्या आतमध्ये जमली तर मला वाटतं कांबळ्यांना येण्याची जास्तीची गरजही लागणार नाही. दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 29 धावा दाबोल कबरची पाहायला मिळतात. 29 ऑन द बोर्ड आहेत. उजव्या यशीच्या बाहेर हा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय. दिशाहीन राहिलाय. पहिल्या षटकामध्ये 30 धावा आल्यात. 9-1 अक्षय कन्स्ट्रक्शन आरसीसी पेट टीम करते तर करते काय. 30 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. सोहेलला या गोष्टीचा जास्तीचा विचार करावाच लागणार आहे. धावा थांबवाव्या लागतील. ज्या वेगाने धावा आल्यात 30 बनल्या विदाउट लॉस. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा झिशान. खोलात टाकला होता बॉल. बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. सोनू पाटीलला माघारी परतावा लागेल. डायरेक्ट हिट लागला. हिट सुपर हिट होता. जसा नेम लागला तसा बॅटरचा गेमच झालाय. धक्का पहिला. फलंदाज सोनू पाटील शून्याचा चष्मा परिधान करून तो इथे बाद झालाय. शुभम ठाकूर, प्रथम ठाकूर, आयुष पारवे, मनोज पाटील, साहिल ठाकूर, पवन गायकर या सर्वांना विनंती असेल साहेब आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. मी आधीच उल्लेख केला होता पाटील आणि म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये राहिले तर कांबळ्यांना येण्याची गरज लागणार नाही. मैदानाच्या आतमध्ये बारक्या बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. बारक्या कांबळे बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालाय. विलास कांबळे अर्थात बारक्या. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मला वाटतं सर्वाधिक आधी ज्यांची गीतं आली आणि त्या यादीमधील हे एक नाव आहे. या नावाचं एक गीत येत असताना पाहायला मिळालं होतं. बारक्या कांबळे कामोठेवाला तो बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झाला. 30-1. रोशन ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल जिशानचा खोलातला बॉल एक स्नॉटर होता. पंचाने आधी सांगितलं बॅटला बॉल ब्रश झालाय. परंतु थांबा निर्णय काय दिला जातोय. दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. निर्णय दिला जाईल. डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. दोन्ही पंच एकत्रित येतील. चर्चा केली जाईल. चर्चा मसलत कारण ही विकेट सर्वाधिक महत्वाची आहे. जर का इथे मात्र रोशन म्हात्रे त्याला माघारी परतावं लागलं तर खूप साऱ्या अडचणी वाढू शकतील. ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय एकंदरीत त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं अद्याप 26 आल्यात. ऋषिकेशजी भोईर यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. डीआरएस ची मागणी करण्यात आली. डीआरएस ची मागणी इथे करण्यात आली. पाहिलं मी इथे पंच या गोष्टीची शहानिशा करू इच्छित आहेत. या बॉल बॅटला ब्रश झालं होतं की नाही. या पण तिसऱ्या पंचाचं लक्ष वेधूया. डीआरएस ची मागणी झाली. बॅट कट आहे की बॉल आधी शरीरावरती ब्रश झाला त्यासाठी शहानिशा करण्यात येते. या संपार पाहायचा आहे का. डिसिजन पेंडिंग आहे अद्याप. सॉफ्ट सिग्नल आउट दिलाय परंतु या पण तिसऱ्या पंचांचं लक्ष वेधूयात. या पण अनिलजी टेंबे सर आपलं लक्ष वेधू आम्ही. तिसरे अंपायर
सामना काही काळ थांबलाय त्याचं कारण आहे असं आहे की जिथे तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आला डिसिजन. लेग बी फोर साठी बॅटला बॉल ब्रश झालाय. बॉल एक्झॅक्टली कुठून निघालाय त्याची शहानिशा होत असताना पाहायला मिळते. संपूर्ण आयोजन समिती या ठिकाणावरती आहे. अगदी त्याच वेळेला अनिलजी टेंबे सर चला बॅटला बॉल ब्रश झालाय. बॅटला बॉल ब्रश झालेला आहे. सोहेल 30-1 नाही. सर्व अँगल पाहिलेले आहेत. सामन्याला सुरुवात होते. मैदानाच्या आतमध्ये 30 बनल्यात. एक फलंदाज बाद. फलकावरती 30-1 आहे. 31 बनल्यात. 31 ऑन दी बोर्ड आहे. या बॉलवरती देखील धाव आली. बॅटला बॉल ब्रश झाला होता. चला 30 आहेत. सामना गरम करू नका. चला घाई करा. स्ट्राईक एंडला रोशन मात्रेला आपण पाहतो. फलकावरती 30 आहेत. एक फलंदाज बाद. डॉट बॉल आलाय. लोअर फुल टोज आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळते. फलकावरती धाबा 31 बनला. 31 ऑन दी बोर्ड. बारक्याला आपण स्ट्राईकर एंडला पाहतो. आयसीसीचा नियम देखील आज सांगतो की जर का आउट दिला असेल अंपायरने त्यावरती धाबा येत नाहीत. पुढचा बॉल गोलंदाजी शान. उजव्या एसीच्या बाहेर हलक्या हाताने चॉप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. मॅच थोडीशी शांत झाली असंच वाढू लागलं कारण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जिथे मॅचचं मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न जो काही केला 9-1 अक्षय कन्स्ट्रक्शन आरसीसी पेट टीमने सोहेलच्या या माइंड सेटला दाद द्यायला हवी. पुढचा बॉल आडवा बाकने घेण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप इथे पाहायला मिळाला होता. पंचांचा इशारा. फलंदाज बाद. चला मी विनंती करतोय खेळाडूंना डगआउट मधून आवाज द्यायचा नाही याची नोंद घ्या. आपण आयोजकांच्या वतीने सूचना आल्या. वारंवार तुम्ही आवाज देऊ नका. सर्व संघाने सूचना आहे. आणखीन धक्का इथे लागला. पहा आयोजक सातत्याने या गोष्टीकडे लक्ष वेधतात. कामोडेकर आम्ही आपलं लक्ष वेधू की सातत्याने डगआउट मधून आवाज येऊ देऊ नका. आणखीन धक्का लागला. फलंदाज बारक्या बाद होत असताना आपण पाहतोय. अगदी चांगल्या दर्जाचा झेल इथे टिपण्यात आला. 31-2 आहेत. 31-2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. ही घसरगंडी आता व्हायला लागली आहे कारण पहिल्या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिला तर धाव फलकावरती आल्या होत्या त्या अर्थात 28 आल्या होत्या आणि तिथून पुढे मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालंय. धाबा आलेल्या नाही आहेत. गोलंदाजीमध्ये जिथे मात्र जिथे जिशान झाला आणि जिशान शेखने चांगलीच गोलंदाजी केली. विकेट प्राप्त केल्या. धाबा रोखल्या. या षटकाचा विचार केला तर केवळ 3 धाबा आल्यात. एक विकेट प्राप्त करण्यामध्ये गोलंदाज जिथे जिशान देखील यशस्वी राहिलाय. चांगल्या दर्जाचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतो. आरसीसी पेठ गेले अनेक वर्षाचा दबदबा त्यांनी कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय. हा युवा वर्गाला एकत्रितपणे घेऊन खेळण्यासाठी आरसीसी पेठ टीम पुढे दिवसानं पाहायला मिळाली. सोहेलने अनेक त्याचा इंटरव्ह्यू मध्ये तो म्हणाला आम्ही रात्रीचं क्रिकेट जास्तीचं खेळतो कारण माझ्या टीम मधले प्रत्येक सदस्य हा जास्तीचा जॉब वरती जाणार आहे आणि त्या कारणास्तव आम्हाला रात्रीचं क्रिकेट खेळायला मुभा मिळते आणि म्हणून आम्ही रात्रीचं क्रिकेट जास्तीचं खेळतो. आणि याच कारणास्तव या संघाने या नाईटच्या स्पर्धांमध्ये प्रभुत्व देखील मिळवलंय. खोलातला बॉल होता. एक्सा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन धक्का. निखिल गोवारी आला आणि गेला देखील. फलंदाज बाद.
पुढच्या बॉलवरती निखिल गोवारी देखील बाद झालाय. 31ला 3 बाद. 3 धक्के दिले गेलेत. संघाचा कर्णधार निखिल गोवारे, त्याच्या गळ्यामध्ये कर्णधार पदाची माळ पडली आहे आणि तो देखील इथे बाद होतोय. मागील 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्या जिशानने. हॅट्रिकचा बॉल राहील त्याचा, परंतु त्याला पुढच्या मॅच मध्ये जर का तो खेळला, लिगल डिलिव्हरी त्याने हातावली, तर ती हॅट्रिक जी आहे ती कन्सिडर करण्यात येईल. टॉप फलकावरती 31ला 3 आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. निखिल गोवारी बाद होत असताना पाहायला मिळतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोवारी बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. टॉप फलकावरती 31 आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला पाहायला मिळत होतं. रोशन मात्रेने तोडफोड अंदाजामध्ये सुरुवात केली होती. मॅचचा पहिला बॉल षटकार त्याने टोकला. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. तुफानी अंदाजामध्ये तो बॅटिंग करत होता. पहिला चेंडू निर्धाव आला होता आणि तिथून पुढे धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाला. शहबाज शेख गोलंदाजी मार्कमध्ये आणखीन एक वेगवान गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आज हरबारला संघ मिस करतोय. त्याची कमी सातत्याने कळतीये या संघासाठी. खुल्या गटाचा क्रिकेट जर का पनवेल तालुक्यामध्ये काही मोजके खेळाडू सुरुवातीला खेळू लागले, ज्यामध्ये बारक्या देखील आज खेळतोय, त्यामध्ये अरबाज हे नाव राहिलं होतं. वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा आणखीन एक तेज तर्रार आणि अवलिया, तो आज या मॅच मध्ये या संघामध्ये आरसीसी पेट मध्ये नाहीये. टॉपल कबड्डी 31. यावेळेचा बॉल फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे. रोशनच्या बॅट मधून अगदी चांगले फटके पाहायला मिळालेत. दुहेरीसाठी पलटला. जोखीम पत्करली. 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या टॉपल कबड्डी 33 आहे. 3 फलंदाज बाद. अविनाश वास्करला आपण पाहतो यशांच्या पाठीमागे पाहाल, त्याने जिथे मात्र ऍथलेटिझम दाखवलं होतं बॉल पकडण्यासाठी. 33ला 3 ट्रिपल नेल्सन स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल उजव्या यशीच्या फारसा दुरून जाणारा. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अवांतर धावा येत आहेत. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 34ला 3 आहेत. धावा रोखण्यासाठी अग्रेसर राहणारे गोलंदाज पाहायला मिळाले. पंडित जोशी पहिल्या षटकामध्ये धावा आला त्याच्या अगेन्स्ट. जिथून मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजांनी कमबॅक चांगल्या दर्जाचं करून दिलं. 34ला 3. रोशनसाठी हा बॉल पुन्हा एकदा उजव्या यशीच्या बाहेर पाहायला मिळालाय. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी पहा, जिथे मात्र शहबाजचा हा चेंडू डेथला हिट केलं होतं. उसळी घेणारा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत. शहबाज अरबाज हे वेगवान गोलंदाज आहेत. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये, त्यातील एका बंधूला आपण पाहताय. 34ला 3 आहेत. आरसीसी पेट टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्यासपीठाला मानवंदना आणि सलामी देणारा रोशन मात्रेच्या बॅटमधून षटकार. बारीक फटके बारीक मारत नाही तो, लांबलचकच मारतो. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाय. संघाच्या धावसंख्येमध्ये आता मात्र भर पडली आहे. स्कोर कार्ड वरती धावा वेगाने सरकतायत. 40 धावा धावफलकावरती आहेत. रोशन मात्रेचे बाबा नेहमी क्रिकेटवरती नितांत प्रेम करतात. तेही सामना पाहत असतील निश्चितच. लोड फुलटोस बनवला. डाऊन केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. नमित पगडे त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. खरं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा दर्जेदार खेळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. फलंदाजी चांगल्या दर्जाची केलेली पाहायला मिळाली. ग्रामीण धमाका बिग बॅश या संघाने सातत्याने खेळलाय प्रत्येक हंगामामध्ये आणि या संघाचं प्रदर्शन नेहमी चांगलंच राहिलंय. यावेळेला खोलातला बॉल. बॅटची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक फलंदाज अक्षय गोवारी देखील बाद. कोणताही फलंदाज मैदानावरती तग धरून उभा राहायला तयार नाही. ऍक्शन रिप्ले पहा. शहबाजचा हा बॉल उजव्या यशीच्या बाहेर होता. लिडिंग एज घेतली. क्षेत्ररक्षक तैनात होते त्या ठिकाणी आणि अगदी एक लीलया झेल जिशान शेखच्या माध्यमातून टिपण्यात आलाय. धावफलकावरती 41 आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. 4 फलंदाज बाद झालेत. मला वाटतं एकाही बॅटरला खाता खोलता आलेला नाहीये. 0-0-0-0-0. एक मात्र बॅटर मैदानाच्या आतमध्ये लढतोय. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं स्थापना झाली त्यावेळेला एक गीत सर्वाधिक जास्त चर्चेचं होतं. माझ्या राजाला साथ द्या.
आता संघ म्हणत असेल आमच्या रोशन मात्रेला साथ द्या, मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देणं गरजेचं आहे, कारण ज्या रीतीने तो लढतोय अपोनंट टीम वरती 41 ला 4 फलंदाज बाद झाल्यात. नवीन बॅटर गुणवंत गोवारी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. याही षटकामध्ये 10 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. एक फलंदाज बाद झालाय. 41 ला 4 41 ला 4 आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर विकेटने यावेळेला खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. 41 ला 4 आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. स्वर्गीय प्रवीण 11 गोरसाई बी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ स्वर्गीय राजेश दादा नेरुळकर 11 टेंबिवली. चला दोन्ही टीम कॅप्टन या. तर याचबरोबर आमचे प्रेम भालचंद्र पाटील पेंदर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2,500 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. तर दोन्ही टीम टेंबिवली आणि गोरसाई बी या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण उपस्थित राहायचं आहे. थोड्याच वेळामध्ये टॉस केला जाईल. तर आमचे पेठचे गुड्डू जोशी हे देखील इथे आले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. कामोट्याचे आमचे भाऊ म्हात्रे हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात लाईव्हच्या माध्यमातून, त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे संजय म्हात्रे असतील, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. 41 ला 4 आहेत. शेवटच्या 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी राहिलाय. गोलंदाजी मार्क वरती भूमिक जोशीला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती तो दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर या गावाची ओळख सातत्याने या संघाला एकत्रित बांधणं असेल आणि प्रत्येक ठिकाणी सातत्याने क्रिकेटचं एक प्रचंड वेळ असणार आहे. आमचे गणेशजी जोशी यांची आठवण होते. फलकावरती बनल्यात 41. 4 फलंदाज बाद झाल्यात. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्क मध्ये भूमिक. रोशन साठीचा हा बॉल हॅमट केला. एक्सा कबरला. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. फेकी करण्यात येईल. शहबाज होते त्या ठिकाणी. धाव 1 येत असताना बाला मिळते. धाव फलकावरती धावा 42 ला 4 आहे. 42 ऑन दी बोर्ड. 13 बॉल 37 धावा. रोशन मात्र एकटाच बॅटिंग करतोय. अद्याप कोणत्याही बॅटरला एकही धाव गोळा करता आलेली नाहीये. धाव फलकावरती धावा आहेत 42. 4 फलंदाज बाद. गुणवंत गोवारी. यावेळेला हमट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप. पहिला बॅटर आलाय ज्याने मात्र पहिली धाव कंप्लीट केली आहे. आज मात्र खूप काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हा देखील किस्सा सर्वाधिक जास्त चर्चेचा राहू शकतो. क्लिप मला वाटतं याची क्लिप निश्चित बनणार आहे. गुणवंत गोवारीला हेच ठाऊक नव्हतं की कॅच ड्रॉप झाली आहे. माझा आवाज जर खरं तर मला वाटतं की थोडासा कमी बसलाय की काय. आवाज जोराने निघाला होता कॅच ड्रॉप म्हणून. तो स्वतःच निघाला पुढे. रनआउट झालाय. आणखीन रक्का गुणवंत गोवारी जो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळतोय. पण किस्से आज काय काय घडलेत या मॅच मध्ये हे चर्चेचे विषय राहू शकतात. गुणवंत गोवारी तो देखील बाद झालाय. कॅच ड्रॉप झाली होती. त्याला वाटलं आपला झेल टिपण्यात आलाय. तो मैदान सोडायला निघाला आणि तो पुढचा तिथेच मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. आज कॉन्ट्रोवर्सी असे झालेली नाही म्हणता येणार, परंतु अगदी त्याच वेळेला ही मॅच आहे ना ती सर्वाधिक जास्त चर्चेचे विषय बनू शकते. एका बाजूला रोशन मात्र एकटाच बॅटिंग करतोय. बॅटर जास्तीचं काळ थांबण्याचं तयार नाही आहे. 43 ला 5 बाद झालेत. नवीन बॅटर परेश मात्र एक्सपिरियन्स कॅम्पेन. आघाडीला येणारा बॅटर आज मात्र 7व्या क्रमांकावरही आम्ही पाहतोय. वेळ बदलली आहे. गोलंदाज खोलातला चेंडू होता. समोर केला. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. रोशन मात्र एकटाच लढतो मैदानाच्या आतमध्ये. चौकार येत असताना पाहायला मिळेल. चौकार आलाय. हा डाऊन द ग्राउंड केलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. समोर केला. पंचांच्या अगदी जवळून गेला हा बॉल. काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज भूमिक जोशी.
आडबा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नटराज स्टाईलने केला होता. आज स्ट्रोक एक धाव निश्चित आली आहे. हलगर्जीपणा दाखवत असताना पाहायला मिळाला. रोशन वेगाने थ्रो झालाय. बॅकअप नाहीये. विवेक हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल आली. संघाची धावसंख्या 48. 15 चेंडू 42 धावसंख्येवरती रोशनला मात्र बॅटिंग करतोय. काल एक अर्धशतक पाहायला मिळालं होतं. अर्थात प्रयास कोळीच्या बॅटमधून न्यू यंगस्टर वहाड या संघाचा खेळाडू ज्याच्या बॅटमधून अर्धशतक कालच्या रात्रीमध्ये आलं. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाड हाफ ट्रॅकर होता. या वेळेला मात्र यष्टिरक्षकाचा भेद घेईल. परेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाल्यात. त्या खेळाडूचा एक पेटर्न स्ट्रोक राहिला होता. स्लॉक स्वीप सातत्याने करायचा. मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण गेले अनेक वर्ष पाहिलंय. बारखे आणि परेशची जोडी आघाडीला येत असताना पाहायला मिळायची जर्मन कामोटे टीम साठी. परंतु आज परेशला आपण पाहिलं तर तो बॅटिंगसाठी 7व्या क्रमांकावरती आला. बारक्या 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगला पाहायला मिळाला. धावफलकावरती 48 आहेत. 5 फलंदाज बाद. पुढचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेरचा होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न कव्हर्सला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक सिंगल मिळेल. 49 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपतोय. 15 बॉल 42 वरती नॉट आउट. रोशन मात्र बॅटिंग करतोय. 49 ला 5 आहे. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ अजून बाकी राहिलाय. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन या. एका बाजूला पिंक आर्मी गोरसाहेब बी आणि त्याच्या अगेन्स्ट व्हाईट आर्मी. एका बाजूला संघ पाहायला मिळेल टेंबिवली. गेले अनेक वर्ष टेंबिवली संघाच्या ड्रेसकोडचा रंगही बदललेला नाहीये. सातत्याने टेंबिवलीकर देखील चांगलं प्रदर्शन करतायत. अगदी 2025 मध्ये लगातारचे 6 स्पर्धा त्यांनी जिंकलेत. आज मात्र जानेवारी मध्ये आणि 2026 मध्ये आल्यानंतरचं प्रदर्शन कशा दर्जाचं राहणार. आपण स्वर्गीय प्रवीण 11 गोरसाहेब बी टीमला कॅप्टन या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळामध्ये टॉस करण्यात येईल. 2च्या एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपलाय. 49 ला 5 आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज फराज शेख गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. बंटी जोशी तुम्हाला लॉंग ऑनला पाहायला मिळतं. डीप मिडविकेट मध्ये तो तैनात करण्यात आलाय. या नावाभोवती क्रिकेट गुंगावतं. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर विकेटने. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. सिंगल घेतलीये. हेच तर करायचं होतं आधीच्या बॅटरना. जे बारक्याने केलं नाही तो शून्यावरती बाद झाला. निखिल गोवारीने केलं नाही तो शून्यावरती बाद झाला. अक्षय गोवारीने केलं नाही तो शून्यावरती बाद झाला. गुणवंत गोवारीने काही भलतच केलं होतं. सोनू पाटील देखील तो शून्यावरती बाद होत असताना पाहायला मिळाला. 50 ला 5. उर्वरित 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अर्धशतक येईल का त्याची चर्चा होऊ लागली. व्हाईट बॉल आला. 51 धावा. 51 ऑन दी बोर्ड आहेत. जनवान कामोटे टीम 51 ला 5. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. डगआउट्स मध्ये स्मशांत शांतता आहे. धाबा कोणत्या बॅटरच्या बॅटमधून आल्या नाहीत. 51 ला 5. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर विकेटने. यावेळेला डाऊन द ग्राउंड केला. रोशन मात्रे मैदानाच्या आतमध्ये अफलातून खेळ साकारतोय. जिथे तिथे यहा वहा देखो जहा सारे जहा बस आपलीच हवा. काय बॅटिंग केले भावा. षटकार आला. ऍक्शन रिप्ले पहा. आपला फटका आणि 440 चा झटका. प्रतिस्पर्ध्याला चटके देतात रोशन मात्रेचे फटके. 48 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. 48 रन नॉट आउट. अर्धशतक क्रमांक 2 पाहायला मिळणार का या स्पर्धेतलं. दुसऱ्या रात्रीमध्ये दुसरी हाफ सेंचुरी आपण पाहायला जातोय का. 16 बॉल 48 वरती रोशन बॅटिंग करतोय. 57 ला 5 आहेत. मॅचचं मोमेंटम चिप करण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. परंतु हा रोशन मात्रे आहे. मॅचचं मोमेंटम तुम्ही किती शिफ्ट करण्याचा प्रयत्न करा तो थांबायला तयार नाही. थांबायचं नाही. आता थांबायचं नाही. अशा दर्जाची बॅटिंग त्यांनी केलीय. 57 ला 5. पुढचा बॉल हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल का. जजमेंट चांगलं राहिला. झेल बनलेला नाहीये. हाफ सेंचुरी कंप्लीट होतीये. रोशन मात्रेची बॅटिंग आवडली असेल तर टाळावायला काही हरकत नाहीये. काय बॅटिंग केली त्याने. एका बाजूला संपूर्ण गडाचे बुरुज ढासळत होते. हा मावळा एकटा लढत उभा राहिला. काय बॅटिंग केली त्याने. रोशनने मानवंदना स्वीकारली नाही. बॅट वरती केली नाही. कारण त्याला ठाऊक आहे माझं अर्धशतक झाला असेल. काम पूर्ण झालेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये रोशन मात्र बॅटिंग करतोय. 17 बॉल 50. 59 ला 5. पुढचा बॉल
उजव्या सीच्या बाहेर रूम मिळालाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर रोशनच्या बाटमधून चौकार. दर्जेदार खेळ राहिला या खेळाडूचा. एकटा लढला. 54 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 63 आहे. केवळ आपण पाहिलं तर 7 धावा इतर खेळाडूंनी बनवल्यात. एकट्या फलंदाजाने बॅटिंग केली. आजचा दिवस जणू का त्याचाच राहिला. त्या दर्जाची खेळ, ज्या दर्जाची रात्र त्यासाठी पाहायला मिळाली. अनेक वेळेला म्हटलं जातं की रात्र वैऱ्याची असते. मी म्हणेन नाही, रात्र रोशन मात्रेची आहे. बॅटिंग चांगली करतो तो. 63 ला 5. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर होता. यष्टीरक्षकाचा भेद घेतो. व्हाईट बॉल. धावा येत आहेत. 64 धावा डबल कव्हरची पाहायला मिळाल्या. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. DRS ची मागणी केली आहे व्हाईट बॉल साठी फिल्डिंग टीमने. आपल्याकडे DRS आहे तर रोहित शर्मा ज्या पद्धतीने म्हणतो ना, घरी घेऊन जाताना काय करायचंय, तसाच DRS चा वापर करण्यात आला. इनिंग मध्ये तुम्हाला एक DRS मिळतो तर त्याचा वापर करायला काही हरकत नाहीये. फिल्डिंग टीमने हा DRS घेतलेला पाहायला मिळतोय. याच गोष्टीची चर्चा होते. डिसिजन पेंडिंग तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 64 बनल्यात. व्हाईट बॉल. 64 धावा डबल कव्हरची आहेत. 64 ला 5. रोशन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. खुलातला बॉल होता. फ्लॅट केलाय. पॅरलल ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने. सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे. पुन्हा उडेन मी. अरू शकेल मजला. अशी कोणतीही विंत नाही. या खेळाडूला कोणी अडवायला तयारच नाहीये. 19 बॉल 60 धावसंख्येवरती नॉट आउट. संघाची धावसंख्या 70च्या पलीकडे. 70 बनल्यात. 70 ला 5 आहे. शेवटच्या बॉलचा खेळ येणं अजूनही बाकी. 60 नॉट आउट. रोशन साठीचा हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे पंचांचा निर्णय अद्याप येणं बाकी. आणि पंचांनी हा जिथे रनआउट बाद घोषित करण्यात आलाय. फलंदाज परेश बाद होईल. परेश मात्र इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. आणि अर्थात पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 70 बनल्यात. बॅटिंग आवडली असेल रोशन मात्रेची टाळ्या होत्यात. 20 चेंडू आणि 60 धावा नॉट आउट. 20 बॉल 60 धावा नॉट आउट राहिला. 70 बनल्यात. 71चं टार्गेट आहे. या आपण टॉस करतोय. हॅलो, चला टॉस आपण इथे करतोय. टेंबिवली आणि गोरसाहेब या 2 संघांमधली लढत असेल. चला तर तर टेंबिवली संघ टॉस जिंकला. डिसिजन कळवा. क्षेत्ररक्षण करू मी. फिल्डिंग आहे. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा आपण देऊया. यानंतरची लढत एक बिग फाईट. भिवंडी विभागातून आलेले दोन्ही संघ आहेत. आणि आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सेकंड राऊंड देखील आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी इथे जो सामना सुरू आहे 9191 अक्षय इंटरप्राइजेस RCC पेट वर्सेस आपल्याला पाहायला मिळते तो जय हनुमान कामोठ. या 2 संघांमधली लढत. परंतु सेकंद 17 मध्ये काय घडेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी वळणार आहोत आमचे मजीद बाडील सर यांच्याकडे. बरेच प्रेक्षक अजूनही या सामन्याचा आनंद घेतात.
उद्या देखील ओवे येथे देखील एक स्पर्धा सुरू आहे. उद्या मात्र ओपन सामने मात्र तिथे पाहायला मिळतील. आपल्याच भागातील सर्व खेळाडू एकत्रित होऊन मात्र 8 संघ तिथे खेळताना आपल्याला दिसतील. तर उद्या डे फॉर्मॅट मध्ये उभे येथे यायला विसरू नका. आणि उद्या मात्र या स्पर्धेची तिसरी रात्र असेल. त्यामध्ये ज्या टीम 8 आहेत त्या सर्व संघांना सूचना आहे की आपण वेळेवरती उपस्थित राहा. कम्प्लिटली 6 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. 6:30 वाजता सामना सुरू केला जाईल. तर पहिला सामना आहे जयदुर्गा रुंजन बी, त्यानं फाईट करेल I11 कोण, हा पहिला सामना असेल. दुसरा सामना आई गावदेवी रुनव 11 नारेवन, त्यानं फाईट करेल तो श्री गणराज धाकटा खांदा. त्याचबरोबर तिसरा सामना असेल I11 डेरिवली आणि त्यांना फाईट करेल तो ACC रोंजन. आणि चौथा सामना असेल जय हनुमान खारकोपर आणि त्यांना फाईट करेल तो जीवन 11 बापदेव पाली. असे 8 संघ उद्या इथे खेळताना दिसतील. तर वेळेवरती आपण उपस्थित राहा. पहिला सामना जो आहे रोंजन बी वर्सेस कोण, या 2 संघांमध्ये आपल्याला 6 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. याची नोंद आपण घ्यायची आहे. अन्यथा पॅनल्टीला आपल्याला नक्कीच सामोरं जावं लागेल. आयोजकांच्या वतीने सूचना. चला बोलूया आपण मॅच कडे. ऐकूया आवाज मच्छिंद्र पाटिल सर यांचा. थैंक यू. बहुत बहुत शुक्रिया संदीप सर, बहुत बहुत शुक्रिया जय सर. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर रात का मंजर, रात के आगोश में यहाँ पर आता हुआ, लपेट में आता हुआ खूबसूरत समा और इस समय शबनम गिरती हुई, ठंड का माहौल काफी बन चुका है यहाँ पर. और सभी दर्शकों फिर एक बार इस स्वर्गवासी जीवा भोईर स्मृति ट्रॉफी 2026 के शानदार सफर में हम आपका स्वागत करना चाहेंगे. जीत के लिए अब समीकरण बनेगा 66 रनों की आवश्यकता. समाधान भोईर हमारे और उनके भाई, उनके ओर से 75.5 लाख की यहाँ पर धनराशि जीवा के स्मरण में उनका भी हम दिल दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे. सभी हमारे दानशूर जिन्होंने श्रृंखला में काफी बड़े पैमाने पर हमें जो सहयोग दिया, उस सहयोग को हम बिल्कुल नजरअंदाज नहीं करेंगे और उस सहयोग के बदले में हम आपका एहसास जरूर हम पे जरूरमंद रहेंगे. चलिए दोस्तों रुक करेंगे मैदान के बच्चे. आंसर का लक्ष्य अविनाश या रोशन की पारी शानदार रही यहाँ पर. आज की रात रोशन के नाम के 60 रन की धुआंधार पारी. देखना किस प्रकार खेल होगा. दूसरे का खेल जारी होता है. टप्पा खाने के बाद गेंद हल्की सी बाहर निकलती हुई यहाँ पर अंपायर को शक की निगाह से देखा बल्लेबाज ने, लेकिन डॉट की समाप्ति. सोहेल शेख और बंटी जोशी, RCC पेट एक बड़ी टीम. रातों के कातिल कौन भूलेगा ग्रामीण बिग बैश का पिछले साल का नाइट टूर्नामेंट, और उसमें यह टीम फाइनल में खेली थी. क्या जल्लोष था वो श्रृंखला का और इस टीम का भी. लेकिन देखिए किस प्रकार गेंदबाजी हो रही है यहाँ पर. बहुत ही शानदार गेंदबाजी खम्बोड़ा के उद्यम से. खम्बोड़ा टीम और RCC बीच के चलता पहले दौर का तीसरा मुकाबला मैदान पर खेला जा रहा है. जीत के लिए 66 का लक्ष्य, बड़ा लक्ष्य. 65 रन बनाए 4 विकेट के साथ. टॉस आने के बाद पहले बल्लेबाज की खड़ी अपील अंपायर की उंगली आसमान को दिखाती हुई. ऐसे में अंपायर करे तो क्या करे. दोनों अंपायर आपस में तफ्तीश करना चाहेंगे कि बल्ले का किनारा लिया है नहीं लिया है. इस बात की भी चर्चा होगी. हमारे रुंजन गांव से पिंकू भी यहाँ पर आ चुके हैं. स्वागत है पिंकू आपका. हम इस मैच का लुत्फ उठाते हुए. काफी शानदार माहौल है, ठंड का माहौल है. ऐसा लगा कि शुरू में ठंड नहीं है, लेकिन इसके बाद यह ठंड का माहौल बढ़ गया. शबनम धीरे धीरे गिरती हुई, क्योंकि इस साल बारिश जमकर हुई तो ठंड का माहौल भी जमकर होगा. अंपायर का डिसीजन का इंतजार अभी भी किया जा रहा है. जी हाँ, अंपायर की उंगली आसमान को दिखाती. लौटना होगा बल्लेबाज को. जी हाँ, टीम का स्कोर यहाँ पर बिल्कुल नहीं है. 3 गेंदों का खेल किया सोहेल शेख ने. हालांकि सोहेल कुछ नहीं कर पाया अपनी टीम के लिए. एक बड़ा नाम है क्रिकेट की दुनिया का. सोहेल ने कई साल क्रिकेट की दुनिया में अपनी हुकूमत बिल्कुल दिखाई है, लेकिन आज इस श्रृंखला में कुछ नहीं कर पाया. हालांकि 3 गेंदों का इस्तेमाल किया. देखिए किस तरह अक्षर रिप्ले रहा. स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं. सफल हुए थे बल्लेबाज. ऑन साइड में करने की तमन्ना थी. यस, बल्ले का किनारा नहीं था यहाँ पर और बिल्कुल जी हाँ पाए गए. हॅलो मच्छिंद्र सर, 1 मिनिट. बघा या स्पर्धेचा नियम आहे आणि या स्पर्धेचे नियम आम्ही पहिल्या दिवसापासून इथे घोषित केलेले आहेत. या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा एक महत्वाचा रूल आहे. अनेक नियम आहेत, त्यातील तुमचा 12वा प्रतिनिधी हा देखील कंपल्सरी ड्रेसिंग मध्ये असायला हवा, याची नोंद घ्या. तर इथे समोरच्या संघाने कॅप्टन 12व्या प्रतिनिधींनी
जो ऑब्जेक्शन घेतलाय कामोटे संघाच्या प्लेअर वरती की तो ड्रेस कोड मध्ये नाहीये, तर 2 धावांची पॅनल्टी ही कामोटे संघाला इथे घोषित करण्यात आलेली आहे आयोजक कमिटीच्या नियमानुसार. याची आपण नोंद घ्या. यस, कड़े नियमों के तहत ये प्रतियोगिता खेली जा रही है। इसके लिए किसी को भी बख्शा नहीं जाएगा और कोई भी नियमों की तौहीन न करे तो बेहतर होगा। इस पेनल्टी को हम इस ओवर के बाद बिल्कुल इंप्लीमेंट करेंगे। टीम का स्कोर यहाँ पर बिल्कुल नहीं है। अच्छी गेंदबाजी रोशन के ओर से कट कर दिया गेंद को, पॉइंट के ऊपर से आप जाकर मिलेगा सीधा 4 रन। कोई मौका नहीं है। पीवन का शानदार इस्तेमाल, बैकफुट पे रूम बना अपने आप को दिया और जन टप्पा करने के बाद हल्की सी ऊपर उठी थी और इसका पूरा फायदा उठा बल्लेबाज ने। पावर प्ले में अब पहला आता बच्चों का। ये देखिए किस प्रकार गेंद थी, देरी से बल्ले का मुंह खोला, गेंद को स्लाइस किया और बिल्कुल चिया मिलेगा यहाँ पर सीधा 4 रन की मोहर लगती भी। इससे पहले सोहेल आउट हुए, तनवीर मैदान पर जाते हुए। तनवीर के ऊपर काफी जिम्मेदारी, 4 गेंदों का खेल समाप्त तत्पश्चात टीम का स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर। बढ़िया हिट लगा के ऊपर से, खिलाड़ी मौजूद लेकिन बन गए दर्शक और मिलेंगे 6 रन। तनवीर की बल्लेबाजी मैदान पर बिल्कुल फनकती हुई मैदान पर नजर आ रही है। पहले गेंद पर चौका लगाने के बाद हौसला उनका जी हां बढ़ चुका है। चरण सीमा पर हौसला आता और इसके बाद ये बढ़िया शॉट सामने रखा, गेंद को खींच लिया शॉट को, क्योंकि पहले शॉट का जो आत्मविश्वास उनके साथ में था और शॉट के तहत आत्मविश्वास के यहाँ पर बड़ा हिट लगाते हुए तनवीर पहुंच चुके 10 पर 2 गेंदों में 500 की बैटिंग रन बना अंतिम गेंद। आपकी बार भी बढ़िया स्ट्रोक, स्क्वायर ड्राइव, स्क्वायर कट माफ कीजिए, हर गेंद पॉइंट के ऊपर से निकलती भी सीमा पार बन चुके 4 रन। पहले 3 गेंद में 3 डॉट, उसके बाद विकेट भी मिली थी, लेकिन पिछले 3 गेंद में तनवीर जैसे मैदान पर गए, मैदान पर तबाही मचा दी इस खिलाड़ी ने और का बस समापन देखिए अंतिम गेंद का जो एक्शन रिप्ले, स्क्वेट कट कर दिया इस गेंद को, अपर कट भी कहा जा सकता है क्योंकि गेंद उठी थी, हल्की सी उठी थी, गेंद टप्पा खाने के बाद उसका फायदा उठाया और जब तक खिलाड़ी पहुंचे गेंद निकल चुकी, अलविदा कर चुकी थी उनको सीमा पार 4 रन की मोहर लगाती हुई। ये देखिए दर्शक हाँ हेलो करते हुए खिड़कपाड़ा के दर्शक यहाँ पर पहुंच चुके हैं, स्वागत है आपका। तनवीर 14 पर खेलते हुए, बंटी जोशी जो 9 पर 6 गेंदों पर इंतजार किया, बंटी जोशी को मौका नहीं मिला पर पहले ओवर का पूरा खेल सोहेल ने 3 गेंदों का खेल किया, तनवीर ने 3 गेंदों का खेल किया, तनवीर ने बनाया 14 लेकिन सोहेल कुछ नहीं कर पाया। बंटी जोशी जो एक महान खिलाड़ी इस टीम के, बड़े बड़े खिलाड़ी के महान सूची में उनका नाम शुमार है, वही खिलाड़ी मैदान पर और बंटी जोशी अब स्ट्राइक पर उनको मौका मिलेगा। पिछले 6 गेंदे मौका नहीं मिला था। रोशन का ओवर अच्छा रहा था, पहले शुरू में 3 गेंदों में डॉट गेंद, उसके बाद सफलता चटकाई थी, लेकिन उसके बाद प्रहारी बल्लेबाज की तनवीर ने और अपने मैदान के बाद तबाही मचा दी। बड़ा मुकाबला। समाधान भोईर भी हमारे मंच के ऊपर है, जिन्होंने डे टूर्नामेंट काफी बड़ी प्रतियोगिता खेली गई वहां पर पेंदर के मैदान के ऊपर, और ये हमारे नितिन जी भोईर और ग्रामस्थ मंडल पेंदर की ओर से एक काफी बड़ा आयोजन। चलो जल्दबाजी करना है प्लीज। यस, ओवर समाप्त हुआ। अब पेनल्टी के जो रन हम जोड़ रहे हैं, टीम का स्कोर था 1 ओवर के समाप्ति के बाद राहुल सर बताएंगे 14, क्योंकि 2 चौके 1 छक्का सीधा यहाँ पर समीकरण था और यहाँ पर 2 रन पेनल्टी के तौर पर दंडित किया था इस टीम को, क्योंकि 12 भी खिलाड़ी रेसिंग पर होना बेहद जरूरी है। नियम काफी कड़ी नियमों के तहत ये प्रतियोगिता खेली जा रही है। चलो खेल नहीं रुकाना है आपको। जी हाँ, दोनों टीम का ड्रेस कोड यहाँ पर येलो येलो नजर आ रहा है, यानी कि कौन कौन सी टीम कहां से खेल रही है भी दर्शकों के लिए आप बिल्कुल समझ का सवाल बन सकता है, लेकिन हम बताएंगे आपको जो टीम अब इन एक्शन में है वो है पेड टीम, और काम्बोडिया टीम ने खेल तो किया अपना, उन्होंने रन भी बनाए 65 रन 4 विकेटों के नुकसान पर, लेकिन क्या रोशन के बल्लेबाज के हुए, उन्होंने आखिरी अपने दम के ऊपर 60 रन बनाए जो कि नॉट आउट भी रहे, और क्या लंबी पारी के लिए मैदान के ऊपर, क्या रोशन के इस लंबी पारी के बदौलत ये टीम मैदान के ऊपर वापसी कर पाएगी, या फिर तनवीर ने जो आगाज किया आते ही बल्लेबाजी में जो जोहर और दिखाए, क्या उन्हीं के अंदाज के ऊपर ये टीम आगे बढ़ पाएगी। मैदान में सन्नाटा तो बहुत है, दर्शक काफी मात्रा में, अभी भी 1700-1800 दर्शक इस मैच को यूट्यूब के जरिए WTC के ऊपर देख रहे, सभी का स्वागत करना चाहेंगे। वर्ल्ड टेनिस क्रिकेट क्लब टेनिस से हमारे राहुल सर की है जो यूट्यूब की वाहिनी हम देख पा रहे हैं। चलो देरी नहीं करना है प्लीज, 2 मिनट गए हैं इस ओवर के बाद, क्योंकि श्रृंखला 9 बजे शुरू हुई, 12 बजे हमने 3 मुकाबले पूरे किए हैं। संदीप सर को भी डे में भी नाइट में भी ड्यूटी लगी है, और कल हमारी भी ड्यूटी लगाई उन्होंने डे नाइट में। 24 गेंदे बचे, 55 की आवश्यकता, मजा आएगा खेल का। देखना बंटी जोशी जो 6 गेंदों में पिछले 9 स्ट्राइक पर
यहाँ पर बिल्कुल नॉस बेकरार थे बल्लेबाज के लिए। अब उनको मौका मिला, हेलीकॉप्टर उड़ाया गैप पे, कोई मौका नहीं है, पैरेलल स्ट्रोक, सीधा 6 रन। क्या कमाल की नजाकत शॉट में, यही तजुर्बा बंटी जोशी का। जिस बंटी जोशी ने तलोजा के मैदान के बाद 6 गेंद में 6 छक्के लगाए थे, वही बंटी जोशी। ये देखिए हेलीकॉप्टर लगाया उन्होंने, बहुत ही शानदार, और सीधा 6 रन हिट किया। बिल्कुल गाथा जो हमारी युवती है उनके बैनर पर हिट होती गेंद, दूरियां बरकरार रखी थी इस गेंद से। बॉलर बैट ड्राइव किया था, गेंदबाज ने कहा कि एक कदम भी आगे बढ़ाएंगे तो गिल्लियां भी कर देंगे। अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी करते तनवीर यहाँ पर 14 पर खेलते हुए, और बंटी जोशी 6 पर, दोनों के बीच में 20 की साझेदारी और 2 रन पेनल्टी के तौर पर टीम का स्कोर 22 बराबर पहुंचता हुआ। गेंदबाज दैवत आते हुए, दैवत ने काफी अच्छी जगह बनाई अपनी इस टीम में। काफी कम उम्र में उन्होंने डेब्यू किया था मुरबी के मैदान के ऊपर, यही वही दैवत है। ये देखिए जाने दिया गेंद को, लेफ्ट कर दिया, ऑप्शन के बाहर थी। अंपायर को कोई एतराज नहीं इस गेंद को वाइड करार करने में। हालांकि अंपायर सचिन कडू हमारे बिल्कुल, और अनिल टेम्बे और सुनील सर, ऐसे 3 नामी अंपायर इस श्रृंखला में पूरी तरह से अपने जिम्मेदारी निभाते हुए। फिर एक बार हेलीकॉप्टर, इस बार खिलाड़ी मौजूद, लेकिन क्या हुआ, हाथ से छूटा कैच। 2 रन यहां पर मिलेंगे, 2 रन के साथ टीम का स्कोर यहां पर बढ़ता हुआ। नीरज थे वहां पर, नीरज के हाथ में गेंद था, बड़ा शॉट था। ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा था, सामने खेला था गेंद को, हेलीकॉप्टर उड़ाया था, लेकिन इसमें गेंद में खिलाड़ी वहां पर थे, लेकिन क्या छूटा, दिल टूटा, हथेली पर आकर क्या छूटा। यहाँ पर ऐसे कैचेस यदि छूटेंगे तो आपको महंगा पड़ सकता है मुकाबला, क्योंकि क्या छोड़ा बंटी जोशी का, जो कि काफी बड़े खिलाड़ी है। मैंने अभी भी जिक्र किया था कि महान खिलाड़ी की सूची में इस खिलाड़ी का नाम अक्सर शुमार रहा है, और वही खिलाड़ी क्रिकेट के सल्तनत के ऊपर कई साल इस खिलाड़ी ने भी राज किया लगातार। वही खिलाड़ी मैदान के ऊपर जिस खिलाड़ी को मिला है जीवनदान। फुलटॉस गेंद दिशा दी, केवल यहाँ पर बड़ा हिट लगा सकते थे, लेकिन 1 रन पूरा कर किसी की तमन्ना थी, लेकिन जब तक गेंद को उठाए खेले तब तक समय था बल्लेबाज के पास। 2 रन पर्याप्त था रन बनाने का। कितनी तेजी से यहाँ पर रन बनाया, पहला रन तेजी से, दूसरे रन के लिए बल्लेबाज को मौका दिया, उन्होंने पुकार लगाई और दोनों बल्लेबाज राजी हुए और आपस में 2 रन बनाते हुए टीम का स्कोर पहुंच चुका है 25 के ऊपर। रातों के कातिल 27, टीम का स्कोर 27 पर पहुंचता बाम। राहुल सर आपको स्क्रीन के ऊपर अपडेट करना है। 27 के ऊपर 1 रन 1 विकेट। देरी से बल्ले का मुंह जरूर खोला था, लेकिन जिस तरह से खेल यहाँ पर चल रहा है, धीमी आंच पर नहीं चल रहा है मैं खेल। पहले शुरू के 3 गेंदों में धीमी आंच पर खेल चला, उसके बाद जो चौके छक्के लगाया मैदान के ऊपर तनवीर ने, और तनवीर के बाद बंटी जोशी तो 6 गेंदे 9 सौ पर इंतजार कर रहे थे, बेकरार थे स्ट्राइक पर आने के लिए। उसके बाद उन्होंने जो जलवा दिखाया वो भी काबिल तारीफ है। अच्छी वापसी गेंदबाज दैवत की आती हुई, और ये देखिए फिर एक बार हेलीकॉप्टर, उसी सत्र में वही गेंद, वही खिलाड़ी, वही हिट। वाह भाई वाह, ये बंटी जोशी कर सकते हैं। 3री मर्तबा उन्होंने हेलीकॉप्टर को उड़ा दिया, और दैवत की अच्छी गेंदबाजी थी, लेकिन शॉट को बना दिया। ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा, सीधा स्क्रीन के ऊपर आपके सामने। लेफ्ट हैंड ओवर द विकेट आए, ब्लॉक हॉल की गेंद, उड़ा हेलीकॉप्टर को, बिल्कुल गेंद सीमा पर 6 रन। ओवर का समापन, टीम का स्कोर हम बताएंगे आपको। टीम का स्कोर है 2 ओवर के समाप्ति के तत्पश्चात बड़ा स्कोर 33 के ऊपर। 33 1 विकेट के स्थान पर अब जीत के लिए 18 गेंदे 38 रन की आवश्यकता। ये देखिए समाधान भोईर को दिखाया जा रहा है, जो कि पेंदरगांव के आन बान शान है। मॉडलिंग में बहुत अच्छा काम किया उन्होंने। उनके साथ संदीप पाटिल सर और उनके साथ हमारे पेंदर के परम मित्र, सभी का हम स्वागत करना चाहेंगे। चलो देरी न करना है। 18 गेंदे 38 की आवश्यकता। चलो कोई बात नहीं, अगर किसी खिलाड़ी को जाना है तो कोई रोक टोक नहीं, आप रिटायर्ड हो सकते हैं और किसी खिलाड़ी को आप सब्सिट्यूट कर सकते हो। चलो खेल का आगाज करें, देरी न करें, क्योंकि मुकाबला का जो रिदम काफी अच्छा है, मुकाबला काफी बड़ा गर्माहट पर है और दोनों टीमें यहाँ पर फनप रही है जीत के लिए, तड़प भी रही मैदान के ऊपर। मैंने अभी भी कहा कि रात के आगोश में जाता हुआ ये खूबसूरत आयोजन स्वर्गवासी जीवा भोई स्मृति ट्रॉफी 2026 का शानदार सफर। रात का समय बज चुका है 12:56 और ऐसे में मुकाबला काफी शानदार नजर आ रहा है। टिमटिमाती रोशनी, धूलनी रोशनी से नेलता आयोजन और रात का खूबसूरत समा, आंखों में भाने वाला, दिल को लुभाने वाला, ऐसे खूबसूरत माहौल में चलता हुआ ये शानदार मुकाबला। टीम का स्कोर यहां पर बनता हुआ 33 1 विकेट के नुकसान के ऊपर। चलो जहां पर बार बार मत रुकाओ मैच को, क्योंकि हमारे भी रिदम कट हो जाता है। चलो
12 भी खिलाड़ी आप अंदर जाना है। चलो अभी ड्रेस कोड चलेगा, आपको 2 रन की पेनल्टी दी गई है, कोई भी चलेगा ड्रेस कोड, जा सकते हैं आप। जैकेट निकालना है सिर्फ आपको। चलो कोई बात नहीं, कबड्डी टीम हम आपको पूरा सहयोग देंगे, सभी टीम को हम पूरा सहयोग देंगे, फिर आप हमें सहयोग दीजिए समय के बारे में प्लीज। चलो आरसीसी पेट टीम और कबड्डी के बीच में चलेगा मुकाबला, बहुत ही खूबसूरत लम्हों के साथ ही मुकाबला आगे बढ़ता है। जीत के लिए समीकरण है 66 रन की आवश्यकता है। क्या मुकाबला गर्माहट होगा? जी हाँ, गर्माहट तो आएगी। जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ेगा 3 ओवर के बाद इस मुकाबले में काफी गर्माहट देखने को मिल सकती है। और टीम का स्कोर है 33 रन। पहले ओवर में रन बने कुल मिलाकर 14 रन बने, क्योंकि 2 चौके 1 छक्के लगाए थे तनवीर ने। उसके बाद पूरा ओवर खेला बंटी, जो पिछले ओवर में 9 स्ट्राइक पर करे थे, इस बार उन्होंने जमकर बल्लेबाज की और उन्होंने टीम का स्कोर यहाँ पर पहुंचा दिया 33 के ऊपर, 33 के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर। देखना काम्बोडा टीम विकेट के लिए तरस रही है, क्योंकि ये दो जो बल्लेबाज है माहिर बल्लेबाज है, इन दोनों बल्लेबाज का विकेट चटकाना काम्बोडा टीम के लिए चुनौती है। और आरसीसी पेट टीम के लिए 2 टीमें यानी कि 2 बल्लेबाज अनमोल विकेट के रूप में अपना काम कारगर निभाते हुए, देखना किरदार किस तरह से निभाएंगे। तनवीर बल्लेबाजी में आते हुए 14 रन की धुआंधार पारी खेलने के बाद पिछले 6 गेंदों में 9 पर खड़े थे, उससे पहले 6 गेंदों में बंटी जोशी खड़े थे। आप देखना क्या होगा दोनों बल्लेबाज के बीच में। गेंदबाजी में तब्दीली, 18 गेंदे और जीत के लिए 38 रन की दरकार। उल्टास गेंद स्वीप किया, गेंद को कोई मौका नहीं, खिलाड़ी मौजूद, दर्शक बन गए, गेंद निकल चुके लॉन्ग लेग के रीजन से। बढ़िया यहाँ पर स्वीप करते हुए गेंद को, टाइमिंग नजाकत काफी शानदार थी और गेंद पर मोड़ लगी 6 रन। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 33 के बाद टीम का स्कोर आगे बढ़ेगा 39 पर। ये देखिए किस प्रकार शॉट को खेला, जगह बनाई और इस तरह के पैनी निगाह से खेले हुए शॉट ने संतुलन रखा था, पूरी तरह से शरीर का संतुलन बना के रखा हुआ ये शॉट था, गेंद को फेंक दिया और टीम का स्कोर 39 1 विकेटों के नुकसान के ऊपर। कितने गेंदों में कितने रन हो 12 गेंदों के बाद बताया जाता है मेरे दोस्त, अभी से बताएंगे तो बल्लेबाज के ऊपर दबाव आता है। इस बीच ये गेंद, एक और बढ़िया शॉट, काफी दूर रखा था गेंदबाज ने, लंबाई को कम किया था, गति को कम किया था, लेकिन बल्ले का मुंह खोला बल्लेबाज ने और लगाई 6 रन की मोहर। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। पेट टीम के बल्लेबाज तनवीर को रुकना इतना आसान नहीं है। सोहेल ने 3 गेंद में कुछ नहीं किया, उसके बाद 3 गेंद में तनवीर आए, उन्होंने चौके छक्के के साथ शुरुआत की और क्या धुआंधार बल्लेबाज की यहां पर आगाज करते हुए। बढ़िया हिट, कैच भी लपक लिया था, कट कर दिया गेंद को, बिल्कुल जी हाँ, लेकिन गेंद वहां पर गली के रीजन में खिलाड़ी मौजूद थे, मिलेगा 1 ही रन। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, फुसकर में इजाफा और देते रनों का अंबार खड़ा कर दिया। 46 पर यह स्कोर पर पहुंचता हुआ। क्या फील्डिंग का मुजाहरा किया, बहुत ही शानदार फील्डिंग का मुजाहरा। पत्यान और ये बढ़िया हिट, एक और बड़ा हिट, लगता है रातों के कातिल इस मुकाबले को 4 ओवर में अंजाम देंगे और टीम का स्कोर 50 के ऊपर। इसी के साथ वेलकम 50 रन पूरे हो चुके हैं 52 रन मैदान के ऊपर। 2 ओवर 4 गेंदों में, यानी कि कुल मिलाकर गेंदों का खेल समाप्त हुआ 16 और 16 गेंदों में 52 रन। लाजवाब पारी, इसी का नाम है पेट टीम। रातों के कातिल क्यों कहा जाता है इस टीम को? अभी भी जयेश सर ने कहा कि कई खिलाड़ी जॉब करते हैं, इसके लिए रात में खेलना पसंद करते हैं, इसके लिए रातों के कातिल। 14 गेंदें बची है और मैच 19 रन की आवश्यकता। 14 गेंदें 19 रन, 52 पर यह स्कोर बढ़ा के पहुंचता बा। यदि इस मैदान के ऊपर 65-66 रन के ऊपर आप फाइट नहीं कर सकते तो कितनी रन की आवश्यकता होगी, ये भी तो सवाल है। इस बार ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, खिलाड़ी मौजूद, बार क्या काम ले गेंद के नीचे, यानी कि गलती की काफी कम गुंजाइश होती है। एक बड़ा विकेट मैदान से बाहर, बंटी को लौटना होगा। 8 गेंदों में 22 रन की धुआंधार पारी और बंटी की एक पारी का खात्मा होता हुआ। क्या लाजवाब पारी, बंटी के वो हेलीकॉप्टर शॉट क्या देखने लायक थे, क्या नजाकत थी उस शॉट में, लेकिन बंटी को एक जीवनदान भी मिला था, वो जीवनदान का भरपूर फायदा उठाया और 8 गेंदों में 22 रन की धुआंधार पारी खेलकर अपने पारी का समापन किया। यदि वहां पर बाहर का कामले की जगह दूसरा खिलाड़ी होता तो गुंजाइश थी यहां पर कैच छूटने की, लेकिन बाहर का कामले जिसके हाथों से कैच काफी कम छूटते हैं। शानदार बल्लेबाजी, बंटी के लिए तालियां की गूंज हमारे कानों में आई, क्योंकि 8 गेंदों में 22 रन की धुआंधार जहांबाज बारी खेली अपने बल्लेबाज मैदान पर जाते हुए। नमित पगड़े, इस खिलाड़ी ने भी काफी कम उम्र में अपनी जगह आरसीसी पेट टीम ने ऐसी बनाई कि उसको कोई भी रोक नहीं सकता।
नमित पकड़े मैदान पर जाते हुए, क्या कामोडा टीम की यहाँ पर वापसी हो सकती है? क्या कामोडा टीम इस मैदान के ऊपर यहाँ से वापसी करने का मौका मिलेगा? लेकिन तनवीर अभी भी मैदान के ऊपर है। नमित पकड़े मैदान पर जाते हुए, तनवीर में 6 गेंदों में 27 रन की पारी के लिए और बंटी ने 8 गेंदों में 22 रन की पारी के लिए। क्या जबरदस्त साझेदारी बनी मैदान पर। इस बार ऑन साइड में खेलने का प्रयास, लेकिन गेंद बिल्कुल यहां पर गेंद को उठाने का प्रयास किया था, लेकिन अंपायर का इशारा होता 22 का। इसी के साथ ओवर का समापन। सीमित ओवर में कैसी भी रन आए, रनों का होना बेहद जरूरी होता है। आप सभी कर बताएंगे हम आपको। 12 गेंदे बची है और जीत के लिए मैच 18 रन की आवश्यकता। 12 गेंदे 18, क्या मुमकिन है? जी हाँ, बिल्कुल मुमकिन है। हमारा कमेंट्री बॉक्स हमारे सामने, साथ है हमारे स्कोरर सिद्धेश है और हमारे राहुल सर भी यहाँ पर है। सभी का स्वागत करना चाहेंगे आप जीत के लिए। राहुल सर, मुझे याद है वो पंजाब में हम कमेंट्री कर रहे थे, अब हमारे साथ थे। वो ठंड का माहौल में अभी भी नहीं भूल चुका हूँ। 4 साल हो गए उस श्रृंखला को, लेकिन अभी भी हमने वहां पर जाने की हिम्मत नहीं की। कई बार हमें बुलाया गया पंजाब में, लेकिन हमने हिम्मत नहीं की, क्योंकि समाधान ठंडी इतनी होती है कि पता ही नहीं चलता। बहुत ठंड होती है और इतनी ठंड में हमें आदत नहीं है। जबरदस्त समीकरण। जीत के लिए 12 गेंदे 18 की आवश्यकता। अब देखना क्या इस मुकाबले में कामोडा टीम वापसी कर पाएगी। वापसी करने के लिए यह रन काफी है, लेकिन तनवीर की जो बल्लेबाजी मैदान के ऊपर है, वो तनवीर की बल्लेबाजी सरदर्द बन सकती है। अब समीकरण बनेगा 12 गेंदे और जीत के लिए 18 रन की आवश्यकता। देखना इस मुकाबले को किस प्रकार आगोश में किया जा सकता है। क्या कामोडा टीम यहां से यदि 3-4 रनों के ओवर फेंकेंगे तो आरसीसी पेट टीम को वापसी करने के लिए मुश्किल पैदा की जा सकती है। लेकिन तनवीर अभी भी मैदान पर, जिस तनवीर ने 6 गेंदों में 87 की धुआंधार पारी के लिए ऐसे क्षण में मैदान पर आए थे जब 3 गेंद में एक पहला विकेट गिरा था सोहेल का, रनों की आवश्यकता थी। ऐसे वक्त में तनवीर ने बल्लेबाज की और बंटी ने खुलकर साथ दिया उनका। खुले आसमान के नीचे खुली चुनी थी मैदान के ऊपर। आप देखना किसकी होगी जीत और कौन जीत का परचम लहराएगा। जीत के लिए समीकरण बनेगा 12 गेंदे, अब 18 की आवश्यकता। नीरज आते हुए फिर एक बार हेलीकॉप्टर। ऐसा लगा कि बंटी जोशी मैदान पर है, लेकिन नहीं, एक और बल्लेबाज नमित मैदान पर आ चुके और सीधा 6 रन की मोहर लगती हुई। ये ताकत है पेट टीम की, गहराई में बल्लेबाजी है। 90 नंबर के बल्लेबाज भी छक्का लगाने की क्षमता रखते हैं, इसीलिए तो पेट टीम काफी मजबूत टीम मानी जाती है। देखना कामोडा टीम ने रन तो काफी अच्छे बनाए, लेकिन रनों को रुकाना उनके लिए मुश्किलें पैदा हो रही है। आसान सा मुकाबला। अब 11 गेंदे 12 की आवश्यकता। इस छक्के ने पूरी से करवट बदल दी इस मुकाबले में और पूरी जान डाली। पेट टीम ने जाने दिया इस गेंद को। जी हाँ, कहा कि गेंद ऑप्शन के बाहर है, कोई छेड़खानी की। इस तरह की गेंद से छेड़खानी करेंगे तो बल्ले का अंदरूनी सिरा या बाहरी सिरा लगने के काफी यहाँ पर उम्मीद बढ़ जाती है। इसके लिए आमतौर पर अच्छे बल्लेबाज इस गेंद को जाना ही वाकिफ समझते हैं। एक रन मिलेगा यहाँ पर फिजूल का। अब 11 गेंदे 11 रनों की आवश्यकता। उड़ा दिया हेलीकॉप्टर, सीधे यहाँ पर लैंड करती हुई गेंद। एक और शानदार छक्का। इस छक्के ने आरसीसी टीम को खुशी की लहर दी तो कामोडा टीम को यहाँ पर बिल्कुल हार के कगार पर लाकर खड़ा कर दिया। एक छक्का यहाँ पर नमित का। ये देखिए नमित की बल्लेबाजी, साइड में एक्शन गेंदबाज की और क्या हेलीकॉप्टर उड़ा दिया पर। जिस तरह से बंटी जोशी ने उसी क्षेत्र में लंगा पर 2 हेलीकॉप्टर उड़ाए थे, उसी अंदाज में हेलीकॉप्टर को उड़ा दिया। आसान सा मुकाबला। 10 गेंदे 5 रन की आवश्यकता और ये पीछा किया, कट कर दिया गेंद को। स्कोर इज लेवल। जीत के लिए 1 रन की आवश्यकता। 9 गेंदे 1 रन। पता ही नहीं चला कि कब मुकाबला शुरू हुआ और कब समाप्त होने के कगार पर आया। यह है खेल मैदान पर आरसीसी पेट टीम का। पूरे दिन मुरबार में टीम खेलकर इतना लंबा सफर कर सुपर 4 में वहां पर क्वालिफाई होने के बाद यहां पर आती हुई अच्छा प्रयास किया। कामोडा टीम ने अच्छी बल्लेबाज की। रोशन ने तो 60 रन बनाया, अर्धशतक की पारी खेली, लेकिन गेंदबाज के गेंद में वो गति नहीं थी, बल्लेबाज को रोक सके। हालांकि शुरुआत अच्छी की थी गेंदबाज स्वयं रोशन ने, लेकिन तनवीर ने जो 2 चौके छक्के लगाए, 14 रन बनाए। उसके बाद बंटी आए, बंटी ने 22 रन की धुआंधार पारी खेली और तनवीर का साथ दिया नमित पकड़े ने। आप जीत के लिए मैच 1 रन की आवश्यकता। 8 गेंदे बची है, अब 1 रन की आवश्यकता। कंपल्सरी चेसिंग करना होगा मुकाबला आपको इस नियमों के मुताबिक। 2013 से पेंदर की मैदान से शुरुआत हुई थी कंपल्सरी चेसिंग की। ये भी इतिहास रहेगा पेंदर के नाम के ऊपर और इसी के साथ ये रन जरूर मिलेगा और काफी कम समय में मुकाबले को समाप्त किया और जीत की मोहर लगाई। आरसीसी पेट टीम यहाँ पर जीत चुकी है। जीत के आपको ढेर सारी बधाई। 7 गेंदे और 7 विकेटों से मुकाबला जीती है। 7 गेंदे शेष रखकर 7 विकेटों से बड़ी जीत यहाँ पर आरसीसी पेट टीम। देखिए रोशन मात्रे क्या धुआंधार बल्लेबाज की। नॉट आउट 60 रनों के 20 गेंदों में उन्होंने पारी खेली।